छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आणि शिंदेगड शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट आपल्यासोबत आहेत। शिरसाट साहेब, सध्या राज्यात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे। या संदर्भामध्ये अनौपचारिक गप्पा मारताना शरद पवारांनी एक मत व्यक्त केले। त्यात शरद पवार म्हणतात की आतापर्यंतचा अनुभव असा आहे, राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते मात्र त्यांना मतं भेटत नाहीत। आणि उद्धव ठाकरेंबद्दल ते बोलतात की उद्धव ठाकरेंना मतामध्ये परिवर्तन करण्यात यश येतं। शरद पवारांचं मत आहे। मग नक्की आता त्याच्यातून काय बोध घ्यायचा हे ठरलं पाहिजे ना। युतीचे दोन नेते, समजा उद्धव ठाकरे असतील, राज साहेब असतील, ते एकत्र यायचं तर त्यांचा प्रोसेस सुरू आहे असं म्हणतात। मला वाटत नाही, आजही वाटत नाही ते एकत्र येतील म्हणून, परंतु ह्या चर्चा ते घडवत आहेत। आणि एकीकडे शरद पवार साहेब म्हणतात की राज ठाकरे यासाठी नको आहे, असाच त्याचा अर्थ होतोय की त्यांच्या सभेला गर्दी होते परंतु मतात परिवर्तन होत नाही। म्हणून मिठाचा खडा टाकायचं काम शरद पवारांनी अलगद केलेलं आहे, हे लक्षात घ्या। आणि तरी उभाठाने जर ते ऐकलं नाही तर शरद पवार साहेब त्यांच्यापासून दूर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। हा अर्थ आहे की इशारा आहे, हा त्यांचा इशारा दिलेला आहे ना। त्यांनी सूचक वक्तव्य केलेलं आहे आणि त्याला बारकाईने जर पाहिलं तर त्यांचं सांगण्याचं तात्पर्य तेच आहे। मोठ्या कालावधीनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्रित फोटो मुखपत्र असलेल्या सामनाच्या मुखपृष्ठावर छापण्यात आले आणि त्यावरती लिहिले की महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार। चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे। कोणतंही कुटुंब तुटू नये या मताचे आम्ही आहोत, परंतु कुटुंबामध्ये वाद कुणी सुरू केला आणि कुणी घातला ज्यामुळं राजसाहेब बाहेर गेले हे सगळं महाराष्ट्राला माहिती आहे। म्हणून ते पुन्हा जर पुढं त्यांना परत फिरारे चिमण्यांनो असं म्हणून जर काही एकत्र यायचा जर प्रयत्न होत असेल तर त्याचं स्वागत करतो आम्ही, आम्हाला काही त्याच्यात अडचण नाही। पण या संदर्भात उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला त्यावेळी त्यांनी सुद्धा अशीच प्रतिक्रिया दिली की महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल तर चांगली गोष्ट आहे ना। करा ना, सुरुवात तर करा, बोलण्याने नाही होत राहते। ह्या गोष्टी बोलण्यावर अवलंबून नसतात, त्यासाठी प्रोसेस असते, त्यासाठी बसावं लागतं, बोलावं लागतं, एकमेकाशी चर्चा करावी लागते आणि मग रणनीती ठरवताना मग बोललं तर ते योग्य होईल। परंतु तुम्हाला वारंवार मी सांगत आलेलो आहे की ही युती होऊ देणार नाही। त्यांच्याबरोबरची बाजूची जी चौकडी आहे, चांडाळ चौकडी, ती कधीही युती होऊ देणार नाही। आता एकीकडे शरद पवार तुम्ही म्हणताय मिठाचा खडा टाकतात, मात्र रोहित पवारांनी एक ट्विट केलं। ते म्हणतात मराठी माणसाची एकजूट महत्त्वाची आहे, महाराष्ट्र धर्माची बूज, प्रतिष्ठा, सन्मान राखणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी राज ठाकरे युतीची महत्त्व त्यांनी त्या ट्विटमधून सांगितलेलं आहे। चांगली गोष्ट आहे। असं पॉझिटिव्ह जर विचार करत गेला ना रोहित, तर महाराष्ट्राचं हित चांगलं साधलं जाईल। म्हणून मराठी माणसामध्ये अजितदादा पण येतात, मराठी माणसामध्ये भाजपचे देवेंद्र फडणवीस पण येतात, एकनाथ शिंदे पण येतात। हे परदेशातून किंवा बाहेरून आलेले नाहीत, म्हणून हे सगळे मराठी एकत्र येत आहेत। त्यासाठी सुद्धा असं ट्विट करा, शरद पवार साहेबांची आणि अजित पवार साहेबांची भेट, याच्यावरही असं सूचक वक्तव्य केलं तर मला वाटतं पक्षामध्ये चांगलं वातावरण तयार होईल। ठाकरे शिवसेनेमध्ये आमदार भास्कर जाधव नाराज असल्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। भास्कर जाधव म्हणाले की 2019च्या मंत्रिमंडळात मला घ्यायला हवं होतं, अशी खदखद त्यांनी समोर मांडून दाखवलेली आहे। नाही, भास्कर जाधव हा प्रामाणिक माणूस आहे, उघडपणे बोलणं हा त्याचा स्वभाव आहे। मग त्यासाठी काय त्याला त्रास होईल नाही होईल हा याचा तो कधी विचार करत नाही। त्यांच्याबरोबर आमचे अनेक वर्षापासून संबंध आहेत, आमच्या मैत्रीचे संबंध आहेत, आम्ही त्याला जवळून पाहिलेलं आहे। सडेतोड बोलणारा वक्ता म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। त्याच्यावर अन्याय करताना जेव्हा त्याला पक्षात घेतलं त्या टायमाला दिलेले आश्वासन कुठे गेले? मी मागेही तुम्हाला सांगितलं होतं ह्या गेल्या अधिवेशनामध्ये की विरोधी पक्षनेता फक्त बोंबलणार आहेत, त्या भास्कर जाधवला विरोधी पक्षनेता करणार नाहीत, हे वारंवार मी सांगितलंच होतं की नाही। हे ते फक्त त्यांनी जाऊ नये म्हणून ते अडकती टाकायचा प्रयत्न करतात, त्याला फक्त गोंजरण्याचा प्रयत्न करतात। पण भास्कर जाधव जास्त काळ आता उभाटामध्ये राहणार नाही, एवढं 100%। निवडणुकीसाठी जिल्हा पातळीवर तयार राहा असं अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितले, मात्र त्यांनी दुसऱ्या महत्त्वाच्या सूचना दिल्यात की आपल्या वक्तव्याने कोणाला त्रास होता कामा नये, वक्तव्य करताना भान राखा। अजितदादांनी सांगितलं आहे आणि जेव्हा दादांनी सांगितलं आहे तर मला वाटतं बाकीचे कार्यकर्ते त्याचा बोध घेतील। आणि हे खरंच आहे, जेव्हा महायुती म्हणून आपण लढतो त्या टायमाला एकमेकावर चिखलफेक करणं किंवा एकमेकाबद्दलचे कॉमेंट्स करणं हे योग्य नाही, हे कदाचित दादांनी त्यांच्या कार्यकर्त्याला दिलेली समज आहे।
एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा समोर आहे तो म्हणजे लाडकी बहीण योजनेमुळे सरकार अडचणीत येणार नाही असं एकनाथ शिंदे म्हणतात. लाडकी बहीण योजनेच्या आर्थिक तरतुदीसाठी सरकार सक्षम आहे. लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही असाही पुनरुच्चार शिंदेंनी केला आहे. 100% खरं आहे. लाडकी बहीण योजना आणली कोणी? एकनाथ शिंदे साहेबांनी. आणि त्या योजने जेव्हा आणली त्या टायमाला त्याचं इम्प्लिमेंटसुद्धा त्या धडाक्यात केले गेलेलं आहे. म्हणून ती योजना बंद होणार नाही, त्याची तरतूदही केली जाईल. फायनान्शियल सरकारला किती जरी अडचणीत आलं तरी सरकार लाडकी बहीण योजना बंद करणार नाही म्हणजे नाही. पण यात आणखी एक मुद्दा उपस्थित होतोय तो म्हणजे वेगवेगळ्या खात्यांचा निधी लाडकी बहीणसाठी वळवला जातोय. कालच बातमी होती की 410 कोटीचा सामाजिक न्यायाचा निधी तिकडे वळवला आणि महत्त्वाची बाब म्हणजे त्या प्रोसेसला प्रस्तावाला तुम्ही मंजुरी दिल्याचा सुद्धा त्यात उल्लेख आहे. नाही, आता याच्यावर मी चर्चा करणार नाही, याच्यावर मी बोलणार नाही. अखेरला मुख्यमंत्र्यांनी घेतलेला तो निर्णय आणि ते जे निर्णय घेतील त्याला मला मान्यता देणे गरजेचं आहे. एक दुसरा महत्त्वाचा यामध्ये एक चर्चा होतोय सध्या की जी महाराष्ट्रामध्ये निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये फिक्सिंग झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केलेला आहे. एक लेख लिहिला आहे त्यांनी, त्या लेखातून त्यांनी तो आरोप केला आहे. ते इतकं म्हणतायत की निवडणूक आयुक्त निवडीपासून निवडणुकीतील पुराव्यांची लफवाछफी झालेली आहे. सगळं पाणी वाहून गेलं, आता त्याच्यावर चर्चा करणार. या चर्चा काय आता 2029 पर्यंत करणार आहात का? कधी काही बोलून पुन्हा तेच ते उकरून काढण्यात काय रस आहे यांना? सुप्रीम कोर्टापर्यंत गेले, काय झालं त्यांचं? म्हणून आता या चर्चा थांबल्या पाहिजेत. आपलं असलेलं अपयश लपवण्यासाठी केलेला हा उद्योग आहे. म्हणून त्यांनी आपलं अपयशाचं थोडंसं चिंतन मनन करावं आणि त्यावर भाष्य करावं. ठाकरे गट शिवसेना क्या हुआ तेरा वादा म्हणून आता सगळ्या मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या घरी जाते. कदाचित 2-4 दिवसात तेही तुमच्या दारात आलेले असतील. आले तर स्वागत आहे त्यांचं. मी तर जोशात आणि जल्लोषात त्यांचं स्वागत करण्याच्या तयारीत आहे. त्यांनी आलं पाहिजे. वादा कुणाला मानता? स्वतःने सगळं काय त्याला शब्द नाहीत. आता 2.5 वर्ष काय केलं ना तुम्ही झकमारे, हे महाराष्ट्राने पाहिलेले आहेत. म्हणून असे नाटकी आंदोलन करून काही होत नसतं. हे फक्त स्वतःची इमेज बिल्डअप करण्यासाठी, पक्षात असलेलं स्वतःचं अस्तित्व जे कमी होते ते राखण्यासाठी केलेला प्रयत्न आहे. आता शेवटचा एक प्रश्न ज्यावर तुम्ही बोलणार नाहीत असं मला म्हणाला होतात, पण मी तरीही तुम्हाला तो प्रश्न विचारतो आग्रहाने. काल इम्तियाज जलील यांनी तुमच्यावरती काही एका जमीन घोटाळ्यासंदर्भातले, जमीन घोटाळा म्हटले नाहीत ते, मात्र त्याचं रिझर्वेशनचं डिरिझर्वेशन करून ते तुम्ही तुमच्या मुलासाठी प्लॉट घेतला आणि त्या ठिकाणी दारूचा कारखाना काढतोयात असा त्यांचा आरोप आहे. त्या सगळ्या आरोपाचं उत्तर मी देणार नाही. याशी उठसूट कोणी येणारं उत्तर प्रश्न विचारणार त्याचं उत्तर देणार नाही. तुम्हाला 8 दिवसांतर योग्य तो माझ्याकडून जे काही बोलायचं आहे मी 8 दिवसांतर बोलेल. दारूचा कारखाना काढता का वेगळा प्रोजेक्ट आहे? मी त्याच्यावर काही आता भाष्य करणार नाही. ते विद्वान आहेत, विद्वानांनी ती चौकशी करावी आणि त्या संदर्भात आणखीन स्टेटमेंट करावं. तर हे होते संजय शिरसाट यांनी राज्यातल्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. मात्र त्यांच्यावरती जे आरोप झालेले आहेत त्यावरती ते 8 दिवसानंतर खुलासा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. कॅमेरामन हर्षल निकमसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.